खापरखेडा येथील वीज केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागांतर्गत असलेल्या वॅगन टेपलर परिसरात दुपारच्या सुमाराला रस्ता ओलांडत असताना कोळशाची रिकामी वॅगन आयशर मालवाहक मिनी ट्रकवर जाऊन आदळल्याने मालगाडीच्या वॅगन खाली दबून सदर ट्रक चक्काचूर झाला, तर ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे। प्राप्त माहितीनुसार रेल्वे चौकी खापरखेडा येथील वार्ड नंबर 3 येथे राहणारा 60 वर्षीय श्रीकांत महादेव पांडे असं जखमी ट्रक चालकाचं नाव आहे। खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात इतर राज्यातून रेल्वेच्या मालगाडीने कोळसा आणला जातो। यासाठी वीज केंद्र प्रशासनाने 7 रेल्वे ट्रॅक तयार केले आहेत। सदर कोळसा वॅगन टिपलर परिसरात खाली करण्यात येतो। घटनेच्या दिवशी शनिवारी दुपारी 1:30च्या सुमाराला ट्रक चालक श्रीकांत पांडे हा आयशर मिनी ट्रक, ज्यामध्ये लोखंडी सळाख भरलेल्या होत्या, MP 28G 4148 क्रमांकाच्या या ट्रकमध्ये सळाखा भरून 500 मेगावॅट वीज केंद्रात खाली करण्यासाठी जात होता। या दरम्यान वीज केंद्रातील कोळसा हाताळणी विभागाच्या वॅगन टिपलर परिसरात मालगाडीतील कोळशाचे वॅगन खाली करण्यात येत होते। सदर वॅगन 25 ते 30 मीटर अंतरावर असल्यामुळे आपण सहज रस्ता ओलांडून पुढे जाऊ शकतो, असा समज ट्रक चालक पांडे यांचा झाला। रस्ता ओलांडत असताना रिकाम्या झालेल्या 2 वॅगन रुळावर लावण्यासाठी रेल्वे इंजिन दूर करताच काही कळण्याच्या आत ट्रकवर जाऊन वॅगन आदळली। जवळपास 25 फूट अंतरावर सदर ट्रकला फरफटत नेलं। वॅगन थांबल्यावर ट्रकच्या काचा फोडून पांडे बाहेर आले। सुदैवाने ते थोडक्यात बचावले। सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक घटनास्थळी दाखल झाले। ज्या प्रकारे त्यांचा जीव वाचला त्या प्रकारे पाहता देवतारी त्याला कोण मारी असंच म्हणावं लागेल। पियुष झिंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।